त्यांना त्याच नंबरवरून व्हिडिओ कॉल आला आणि त्यांनी तो व्हिडिओ कॉल उचलल्यानंतर काय झालं, समोर एक मुलगी होती त्या व्हिडिओ कॉलमध्ये आणि ती काहीतरी त्यांच्याशी एक 7-8-10 सेकंद बोलली वगैरे, आणि काय बोलली हे त्यांना कळायच्या आधी किंवा त्या गोष्टीचा त्यांना संदर्भ लागायच्या आधी त्या मुलीने काय केलं, तिचे कपडे काढले आणि कपडे काढून ती त्यांच्याशी काहीतरी संभाषण करते किंवा काहीतरी त्यांच्याशी बोलतीये, हसतीये वगैरे, असं सगळं ते वातावरण तिथे होतं. हा फोन 30 सेकंदानंतर त्या मुलीने बंद केला. बंद केल्यानंतर त्या मुलीने काय केलं, तो व्हिडिओ पुढच्या 2-5 सेकंदामध्ये त्यांना पाठवला. आणि त्या व्हिडिओमध्ये काय दिसतंय बघा बरं का, त्या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की ही जी व्यक्ती आहे इकडची, त्या मुलीला असं सांगतेय की तू कपडे काढ किंवा तू असे काहीतरी हातवारे केले जात आहेत की ज्याच्यामुळे हा माणूस त्या मुलीला ॲब्यूज करतोय, असं त्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतं. आता तो व्हिडिओ त्यांच्याकडे आला, त्यांनी तो बघितला, त्यांना कळलंच नाही. त्यांनी त्या व्हिडिओवरती परत कॉल केला, त्या नंबरवर फोन केला. आता काही ती मुलगी परत फोन घ्यायला तयार नाही. एक अर्ध्या तासाने त्या मुलीचा फोन आला की तुम्ही मला या अकाउंटला 1 लाख रुपये पाठवा, नाहीतर हा व्हिडिओ जो आहे तो मी सोशल मीडियावर अपलोड करेल.